नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण फिगर ऑफ स्पीच याच्यावर चर्चा करत होतो, ज्याला मराठीमध्ये भाषेचे अलंकार असे म्हणतात. आणि मग मागच्या तासिकेमध्ये आपण फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, तर भाषेचे अलंकार आणि मग भाषेचे अलंकार कसे वापरले जातात याची माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण फिगर ऑफ स्पीच ची डेफिनेशन पाहिली. द डेफिनेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच, व्हॉट इज द मीनिंग ऑफ फिगर ऑफ स्पीच आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण त्याच्यामधला एक पहिला प्रकार आपण पाहिला होता, तो म्हणजे सिमिली. सिमिली पहिला प्रकार, ज्याला आपण मराठीमध्ये उपमा अलंकार असं म्हणतो. मग उपमा अलंकार म्हणजे काय, त्याची मराठीमधली व्याख्या आपण अभ्यासली. त्याच्यानंतर त्याची इंग्लिश मधली डेफिनेशन आपण अभ्यासली होती. ऍक्च्युअली लास्ट पिरियड वी डिस्कस्ड ऑन व्हॉट इज द मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ सिमिली फिगर ऑफ स्पीच. तर मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगितलं होतं की वेगवेगळे कवी, लेखक, भाषण करणारे व्यक्ती जेव्हा ते आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना व्यक्त करतात आणि ते अधिक प्रभावीपणे कशा व्यक्त करता येतील याच्यासाठी जेव्हा ते प्रयत्न करतात किंवा त्याला ते अधिक प्रभावी करायचं असतं, तेव्हा ते वेगवेगळे अलंकार वापरतात, वेगवेगळ्या भाषेच्या युक्त्या वापरतात. त्यालाच आपण फिगर ऑफ स्पीच म्हणतो. आणि असंच एक फिगर ऑफ स्पीच आपण कालच्या तासिकेमध्ये व मागच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं, ते म्हणजे सिमिली अलंकार, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, उपमा अलंकार असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण त्याच्या पुढचा फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत. तो आहे नंबर 2, मेटाफर. याला मराठीमध्ये रूपक अलंकार असं म्हणतात. काय म्हणतात, रूपक अलंकार. त्याच्यानंतर उपमा अलंकार आणि रूपक अलंकारामध्ये किंवा सिमिली, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिमिली अँड मेटाफर फिगर ऑफ स्पीच, वी शॅल डिस्कस ऑन नेक्स्ट टाइम. मग आपण ते पुढे चर्चा करू. पण इथं आपण मेटाफर म्हणजे काय ते पाहू. तर बघा, मेटाफर याला मराठीमध्ये रूपक अलंकार असं म्हणतात. मग रूपक अलंकार कशाला म्हणायचं, तर त्याच्या अगोदर आपण मराठीमध्ये त्याची व्याख्या पाहू. रूपक अलंकार बघा, जेव्हा उपमेय व उपमान यात भिन्नता नाही असे वर्णन केलेले असते, तेव्हा त्या रूपक अलंकार असे म्हणतात. पुन्हा एकदा समजून घ्या. जेव्हा उपमेय व उपमान यात भिन्नता नाही, भिन्नता नाही म्हणजे त्याच्यामध्ये उपमेय व उपमान याच्यामध्ये काही फरक नाही, किंवा उपमेय व उपमान हे वेगवेगळे आहेत असं नाही, असे वर्णन जेव्हा केलेले असते, तेव्हा त्यात रूपक अलंकार असे म्हणतात. ओके, आता त्याची इंग्लिश मधली डेफिनेशन बघू आपण. मेटाफर. A metaphor is a figure of speech in which there is comparison of one thing with another without the words like and so. The two things are treated as one, that is called metaphor. That's called metaphor. Listen again, once again carefully. A metaphor is a figure of speech in which there is comparison of one thing with another without the words like and so. The two things are treated as one, that is called metaphor. Okay, this is the definition of metaphor. Friends, last year we discussed on the simile figure of speech. Friends, in simile figure of speech we studied the definition of simile figure of speech. तर आता आपण थोडंसं याचा कंपॅरिझनली अभ्यास करू, याची जरा तुलनात्मक अभ्यास करू. कशाची, या मेटाफरची सिमिलीची कंपॅरिझन स्टडी करू.
किंवा रूपक अलंकाराशी उपमा तुलनात्मक अभ्यास करू. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, या उपमा अलंकारामध्ये काय सांगितलं, जेव्हा दोन वेगवेगळ्या गोष्टींमधील, बघा मी याच्यावर सांगतोय, याची माहिती सांगतोय, सिमिली, ज्याला आपण मराठीमध्ये उपमा अलंकार म्हणतो. उपमा अलंकाराची व्याख्या काय, की जेव्हा दोन वेगवेगळ्या गोष्टींमधील समान असलेल्या कमीत कमी एका गुणधर्माची तुलना केली जाते तेव्हा त्यास उपमा अलंकार म्हणतात. बघा काय म्हणतात, उपमा अलंकार कशाला म्हणतात, की ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या भिन्न गोष्टी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या दोन वेगवेगळ्या गोष्टींमधील एका समान गुणाची ज्या वेळेस तुलना केली जाते, समान गुणाची दोघांमधल्या, तेव्हा त्याला उपमा अलंकार असं म्हणतात. तर आता कोण आपण रूपक अलंकाराकडे बोलू. तर याच्यामध्ये काय म्हणजे, जेव्हा उपमेय व उपमान यात भिन्नता नाही असे वर्णन केलेले असते, याच्यामध्ये वेगवेगळ्या दोन भिन्न गोष्टींमधील समान गुणाची तुलना केलेली असते, तेव्हा उपमा अलंकार असतो. तर रूपक अलंकार कशाला म्हणायचं, जेव्हा उपमेय व उपमान यात भिन्नता नाही असे वर्णन केलेले असते तेव्हा त्यास रूपक अलंकार असे म्हणतात. तर आपण मागे उपमा अलंकारामध्ये हे पण तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की उपमा अलंकारामध्ये दोन गोष्टी भिन्न असतात पण त्याच्यामध्ये समान गुणाची तुलना केली जाते तेव्हा त्याला उपमा अलंकार म्हणतात. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये उपमेय व उपमान अशा दोन गोष्टी आहेत. आणि उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना केली जाते ते, आणि ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान असं म्हणतात. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय असं म्हणतात आणि ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान असं म्हणतात. पण रूपक अलंकारामध्ये काय सांगितलं की उपमेय व उपमान हे वेगवेगळं नसून ते एकच आहे असं जेव्हा वर्णन एखाद्या कवीनं, लेखकाने किंवा भाषणामध्ये एखाद्या भाषणकर्त्यानं जर केलं असेल तर तेव्हा तो रूपक अलंकार असतो. आपण सिमिलीची पण डेफिनेशन पाहिली. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सिमिली? When a comparison is made in between two objects of different kinds which have however at least one point in common, that is called simile. And इथं काय सांगितलंय मेटाफरच्या डेफिनेशन मध्ये, what is the meaning and definition of metaphor? A metaphor is a figure of speech in which there is comparison of one thing with another without the word like and so the two things are treated as one, that is called metaphor. For example, my brother is a tiger. For example, it is a for example of metaphor. My brother is a tiger. आता या माय ब्रदर इज अ टायगर, माझा भाऊ एक वाघ आहे असं याचा अर्थ होतो. ओके. दुसरा, लाईफ इज अ ड्रीम. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल, लाईफ इज अ ड्रीम. जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. These example of the figure of speech metaphor. हे उदाहरण जे आहे ते कशाचे आहेत, तर मेटाफरचे. आणि जर समजा आपण जर उपमा अलंकाराचे उदाहरण बघितले तर त्याच्यामध्ये काय होतं, माय ब्रदर इज लाईक अ टायगर. कंपॅरिझन करू, माय ब्रदर इज like a tiger. My brother is like a tiger. And दूसरा उदाहरण, life is a dream. Life is like a dream. Life is like a dream. आता बघा, what is the difference between these two examples? या दोन्ही उदाहरणामध्ये काय फरक आहे, तर here
वी गिव्ह द वर्ड लाईक. इथं आपण या उदाहरणामध्ये शब्द लाईक हा घेतलेला आहे, इथं पण घेतलाय. म्हणजेच या रूपक अलंकारामध्ये आणि उपमा अलंकारामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, किंवा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिमिली फिगर ऑफ स्पीच अँड मेटाफर फिगर ऑफ स्पीच. तर याच्यामध्ये रूपक अलंकारामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी भिन्न नसून त्या एकच आहेत असं रूपक अलंकारामध्ये सांगितलं जातं, आणि उपमा अलंकारामध्ये दोन भिन्न गोष्टी मधल्या एका गुणाची तुलना केली जाते. म्हणजे आपण उपमा अलंकार लाईक, ऍज, सो या शब्दांनी दाखवतो, तर रूपक अलंकारामध्ये त्याचं वर्णन या शब्दाशिवाय म्हणजे लाईक, ऍज, सो या शब्दाशिवाय केलं जातं. आपण इथे डेफिनेशन मध्ये पण सांगितलंय, काय सांगितलंय? अ मेटाफर इज अ फिगर ऑफ स्पीच in which there is a comparison of one thing without another with another without the word like, and so the two things are treated as one, that is called metaphor. म्हणजे या शब्द जेव्हा एखाद्या वर्णनामध्ये येतात लाईक, ऍज, सो, तेव्हा तो उपमा अलंकार असतो. आणि these for example of simile figure of speech, and without like, as, so words, these for example of metaphor figure of speech. याच्यामध्ये like, as, so हे शब्द आलेले नाही. तर इथं आपण रूपक अलंकार पाहिला. आता याच्यानंतरचा फिगर ऑफ स्पीच पुढील तासिकेमध्ये पाहू. धन्यवाद. थँक्यू.